बोंडाळीच्या बाबतीत पण असंच आहे. आजार डिरेक्टिन हे रिपलंट आहे बोंडाळी. म्हणजे आजार डिरेक्टिनने बोंडाळी मरती का, तर अजिबात नाही. बोंडाळीचा एक गुण आहे, बोंडाळी ही कापसाच्या फुलाच्या वासाने येते. बोंडाळीला डोळे नसतात, तर ती येते कशी फुलावर, तर फुलाच्या वासाने. मग फुलाचा वासच बदलायचा आहे म्हणून आजार डिरेक्टिन फवारायचं, म्हणजे आपल्या भाषेत निंबोळ्या. आणि मग त्याचा फुलाचा वास जर बदलला तर मग बोंडाळीला ते फुल सापडत नाही आणि मग ती फुलात येत नाही. बोंडाळी दिसते कशी, तर एकदम पहिल्या स्टेजला आपल्या सर्वसामान्य माणसाच्या नजरेने ती दिसते. आपल्याकडे तांदूळ आहेत, तांदूळ जर आपण काळ्या कलर मध्ये एक टोक बुडवलं ना, असे खूप 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 बुडवले ना, असे हातावर जर ठेवले तर ते जे दिसेल ती बोंडाळी, तशी बोंडाळी आपल्याला दिसते. तर ते रिपेलंट शब्दासाठी मी बोलतोय. तर तसा हा रिपेलंट कुठला आहे, कोरिएंडर, म्हणजे ग्राम मध्ये कोथिंबीर. तर अशा प्रकारे या सगळ्याच्या आधारे आपण फवारणी करावी की नाही असा जर प्रश्न पडला असेल तर फवारणी थांबवावी, त्याच्यापेक्षा फेरोमोन ट्रॅप लावणे आणि पक्षी थांबे घेणे हे जास्त महत्वाचे आहे.